नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं निर्मल हिंदुस्तान। आइए शुरुआत करते हैं इस वक्त की बड़ी खबर से। 4 दिवसीय डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिति द्वारा विविध आयोजन संपन्न। गोंदिया स्थानीय सुभाष हाई स्कूल के मैदान में प्रतिवर्ष अनुसार प्रथम दिन जयंती समिति तथा मरार समाज द्वारा भव्य कार तथा बाइक रैली का उद्घाटन आत्माराम पाचे समिति अध्यक्ष अनंत टेम्भुणीकर ने किया। दूसरे दिन MPSC पूर्व परीक्षा जैसे सैकड़ों छात्र छात्राओं के लिए स्पर्धा परीक्षा आयोजित की गई। तत्पश्चात रात्रि में आदिवासी नृत्य भव्य महारैली निकालकर अभिवादन किया गया। सत्कार समारोह में जयचंद रामादे, संस्थगार, मैरिज ब्यूरो जहीर शेख, इंजीनियर स्नेहा गढ़पायले, अनेक समाज के प्रतिनिधियों का सत्कार भी किया गया, जिसकी अध्यक्षता अनंत टेम्भुणीकर ने की। अवसर पर मुख्य मार्गदर्शन बनारस हिंदू यूनिवर्सिटी के प्राध्यापक महेश अहिरवार तथा दिल्ली के महाबोधि आंदोलन के संयोजक डॉक्टर विलास खरात ने अपने ओजस्वी संबोधन में अपने विचार रखे। रात्रि मुंबई के निरंजन टकले तथा वर्धा के बहुजन विचारवंत डॉक्टर विद्या रायकवार ने बाबा साहेब के जीवन पर विस्तृत से संबोधन किया। तत्पश्चात रात्रि में भीम शाहिर, अविनाश नायक इनका ऑर्केस्ट्रा हुआ। इस आयोजन में सफलता के लिए अनंत टेम्भुणीकर, तरुण देशमुख, अशोक कामले, रमेश लाड़े, अरविंद भावे, नरेंद्र मेश्राम, सिद्धार्थ नंदेश्वर, शालिनी पंधेरे, उमेश मुनेश्वर, विठल ऊके, सतीश पारदी, वेदांत साकरे, दिशा चौहान, पूर्णिमा रंगारी, किरण ऊके, संतोष श्याम कुंवर, अलका बंसोड़, कमल हटवार, DM राठौर, पृथ्वीराज कोलाटकर, किशोर रामटेके, प्रमोद सहारे, जितेंद्र देशभ्रतार, भूषण गेडाम, प्रणय श्याम कुंवर, राजेंद्र देशभ्रतार, पंकज नागदेवे, नीतू डोंगरे, पूर्व अध्यक्ष पंकज वासनिक, संतोष डोंगरे, अजय पांतवने, विलास वासनिक, सुशील गढ़वीर, नरेंद्र मेश्राम, धर्मेंद्र बोरकर, अरविंद साकरे, ज्योति प्रकाश गजभिये, सपना देशभ्रतार, सुरेश कुमार नंदेश्वर, नीलू मोहंती, सविता ऊके, नानाजी शेंडे, गेंदेलाल त्रिपुरे व अन्य सदस्यों ने अथक प्रयास किया। आहे मी तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा गोंदियामध्ये आली। बरीच तुफान गर्दी असते तुमच्या कार्यक्रमाला। मला असं वाटतं की या स्टेजवरून मी दुसऱ्यांदा बोलते आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य जगात वाखाणण्यासारखं आहे। जगातली माणसं बाबासाहेबांच्या समोर नतमस्तक झालेली आहे। काय केलं बाबासाहेब आंबेडकरांनी? आम्ही माणूस होतो, माणूस असून माणसासारखं जगणं आमचं नाकारलेलं। पाणी पिण्याचा अधिकार नाही, चांगले कपडे घालण्याचा अधिकार नाही। इथे एक धर्मग्रंथ होता, त्या धर्मग्रंथामध्ये ज्या पद्धतीने वर्णव्यवस्था निर्माण केली आणि त्या वर्णव्यवस्थेमध्ये ज्या 18 पगड जातींची निर्मिती केली, त्या वर्णव्यवस्थेमध्येही आम्ही बसत नाही। त्यातही आम्हाला अतिशूद्र म्हणून गणल्या गेलेलं, असा हा अतिशूद्र म्हणून गणल्या गेलेला माणूस आज कुठे आहे, कुठल्या पदावर पोहोचलेला आहे? हे जर कुणाची पुण्याई असेल, ज्ञान पंडिताच्या पगडीचा हा तुराग, असा लाखात होता भीमराव माझा हिराग। मग हे सगळं करत असताना काय करावं लागलं बाबासाहेबांना? तर आपल्या 4 लेकरांचा बळी द्यावा लागला। जरा नीट ऐका बंधू आणि भगिनींनो, इतिहासाचा जरा आपण जाणीवपूर्वक आणि प्रामाणिकपणे हे जाणलं पाहिजे की कुठेतरी आम्ही कमी आहोत। किती दिवसपर्यंत आम्ही हेच करणार आहोत? अरे, ज्या संविधानाचे गोडवे आम्ही गातो आहोत, त्या संविधानाचे इम्प्लिमेंटेशन होते आहे का? तुम्ही वाचता आहात, वाचक आहात। ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट, तो होईल भुई सपाट। म्हणून पुस्तकाचं कपाट हे प्रत्येकाच्या घरी असणं आवश्यक आहे। म्हणून आम्ही आहोत, बरोबर आहे। पण तुम्हाला हे देखील माहित असलं पाहिजे की ज्या लोकांच्या मागे आमच्या समाजातली साहित्यिक माणसं, कवी माणसं, शाहीर माणसं, स्वतःला उच्च विद्याविभूषित समजणारी माणसं ज्या लोकांच्या मागे धावली, संविधान बचाना है, संविधान वाचवायचं आहे असे म्हणणारी माणसं तिकडे धावली। शिक्षण काय करतं की सत्सद विवेक बुद्धीने तुम्ही कुठलाही विचार बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहिला पाहिजे आणि मगच खरं काय आणि खोटं काय हे तपासलं पाहिजे। हे शिक्षण आम्हाला शिकवतं। असे पूरा दम है, अरे कोई बता दे हम महिलाएं, किसी से क्या कुछ कम है? बाबा साहब अम्बेडकर की औलाद है ना। बाबा साहब ने हमें जो पुरुषों के बराबर में जो हिस्सा दिया है, जो हक दिया है, जो अधिकार दिया है, उन अधिकारों का हम पालन कर रहे हैं।
कॉलनीच्या त्या स्मशानभूमीमध्ये बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होऊ दिलं नाही. आंबेडकर मैदानावर महापरिनिर्वाण होऊ दिलं नाही. माहितीये का तुम्हाला? चैत्यभूमी कुणाची आहे? अरे जरा वाचलं पाहिजे. किती येणाऱ्या आमच्या बापाजवळ पोटच्या पोरायला झाकायला आणण्यासाठी 2 रुपये घ्यायला कपडा नसतो. रमाई आपल्या लुगड्याचा पदर फाडते. मी काल्पनिक गोष्ट तुम्हाला सांगत नाही. ज्या ज्या वेळेला मी बाबासाहेब आंबेडकरांच्या गोष्टी तुमच्या पुढ्यात समाजाच्या पुढ्यात मांडते त्यावेळेला माझ्या अंगाला शहारे आल्याशिवाय राहत नाही. पोटच्या पोराला झाकण्यासाठी कपडा आणायला बाबासाहेब आंबेडकरांजवळ 2 रुपये नसतात. रमाई आपल्या लुगड्याचा पदर फाडते आणि त्याला झाकते. त्याच्या मृत्यूचा अंत्यसंस्कार करते. इंदू ही जाते, रमेशही जातो, गंगाधरही जातो आणि 37व्या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांची अत्यंत लाडकी रामू बाबासाहेब रमाईला रामू म्हणायचे. सुरुवातीचे दिवस अत्यंत हलाखीचे रमाईचे गेले. रमाईच्या बद्दल उद्गार काढतात की जे मी आज बनलोय, जे मी अमेरिका लंडन मध्ये परदेशात शिकू शकलोय. अब तक ले बस इतना ही. फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ. तब तक ले नमस्कार और देखते रहिए निर्मल हिंदुस्तान. अगर आपको हमारी वीडियो पसंद आई हो तो हमारी वीडियो को लाइक करें व शेयर करें. ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल निर्मल हिंदुस्तान को सब्सक्राइब कर बेल आइकन प्रेस करना ना भूलें. धन्यवाद.